तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या फेवरेट यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा, आत्तापर्यंत आपले ग्रॅव्हिटेशनचे झालेले 4 लेक्चर, आता आपलं हे 5th लेक्चर. आता यामध्ये आपण काय शिकणार आहोत बघा. त्याआधी आपण मागच्या काही लेक्चर्समध्ये जे शिकलेलो ते आठवूया. आपण आधीच्या लेक्चर्समध्ये एक कॉन्सेप्ट शिकलो होतो की ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आत्तापर्यंत आपण जो शिकत होतो तो युनिव्हर्सल होता की ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे, कसा आहे, त्याची जी डेफिनेशन आहेत की जे दोन ऑब्जेक्ट्स आहेत त्यांच्या सेंटरमध्ये होणारं जे अट्रॅक्शन आहे त्याच फोर्सला आपण म्हणतोय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता तोच फोर्स आपल्याला अर्थवरती कसा ॲक्ट होतोय ते बघायचं आहे. म्हणजे आपल्याला बघायचं आता अर्थसाठी. तर बघा, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे जो अर्थचं गुरुत्वाकर्षण आहे ते आपल्याला बघायचं आहे. द अर्थ अट्रॅक्ट एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट टुवर्ड इट सेल्फ ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे जी अर्थ आहे आपली, आत्तापर्यंत आपण फक्त एक्झाम्पल म्हणून घेत होतो की आता आपल्याला त्याच्याबद्दलच स्टडी करायचा आहे. तर बघा की जी अर्थ आहे ती प्रत्येक ऑब्जेक्टला तिच्याकडे खेचते. जसं की कोणतंही ऑब्जेक्ट असो आपला, ते कुठं जात आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड सरळ अर्थकडेच जात आहे, अर्थच्या सेंटरकडे जात आहे. जर आपण डीपली बघितलं तर बघा आपली सेकंड लाईन काय आहे, फोर्स अट्रॅक्टिंग ऑब्जेक्ट फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ. जो फोर्स आहे तो कोणत्याही ऑब्जेक्टला खेचतोय, पण कुठनं खेचतोय, अर्थच्या सेंटरकडे. आता बघा सेंटरकडेच का, कारण की एटलिस्ट बघा जर स्पेरिकल ऑब्जेक्ट आहे, जसं की अर्थ थोडीफार स्पेरिकल आहे, तर तिचा जो सेंटर ऑफ मास आहे तो कुठे सिच्युएटेड असेल, तो तिच्या सेंटरमध्येच असेल. आणि बाकीचे ऑब्जेक्ट आहेत ती सुद्धा त्यांच्या सेंटरलाच खेचते, डायरेक्टली त्या ऑब्जेक्टला कुठून नाही घेतात तर त्यांच्या सेंटरलाच खेचते. जसं की बघा, जर एखादी गाडी आहे तर गाडीचा सेंटर ऑफ मास, गाडी कधी उभी असली तर तिला स्टँडची गरज काय, जर अर्थ तिच्याकडे खेचत असेल. तर बघा, जर अशी गाडी आहे, जर अर्थ तिला खेचते, जर ती उभी आहे, ठीक आहे, जमली नाही तरी पण बघा की ती गाडी उभी, ॲटलिस्ट जमिनीवरच उभी. जर अर्थ तिला कुठूनही खेचत असेल तर ते टायर साईडने ओढत असतील तर गाडी खालीच नसती पडली. पण बघा ती तिच्या सेंटरला किंवा सेंटर ऑफ मासला खेचते. आता गाडीचा सेंटर ऑफ मास जिथं जास्त, तिचं वजन जिथं तिथं इंजिन आहे त्या साईडला असेल, म्हणजे इथं, मग ती कुठून खेचते, या इंजिनच्या साईडने ती गाडीला खेचते, म्हणून गाडी काय होते, खाली पडते. ठीक आहे. तर बघा कोणताही ऑब्जेक्ट जेव्हा तुम्ही वरून फेकतात किंवा दुरून फेकतात, ॲटलिस्ट एखाद्या बिल्डिंगवरनं तुम्ही जरी उडी मारली तरी तुम्ही असे उभे खाली नाही पडत, तुम्ही कधी असे आडवे म्हणूनच खाली पडतात, कारण की तुमचा अर्थ तुमच्या सेंटर ऑफ मासला किंवा तुमच्या सेंटरला अट्रॅक्ट करते. ठीक आहे. तर बघा हा झालेला आहे आपला अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. त्यानंतरचा आपला पॉईंट आहे की अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. आता ॲक्सेलरेशन समजण्याच्या आधी बघा, तर ॲक्सेलरेशन मीन्स नेमकी काय असतं. ठीक आहे. तर ॲक्सेलरेशनची डेफिनेशन आहे की द रेट ऑफ चेंज ऑफ स्पीड विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजे जी स्पीड आहे आपली, त्या स्पीडमध्ये जे होणारा चेंज आहे काही पर्टिक्युलर टाईममध्ये, तर त्या जो चेंज आहे त्या चेंजला आपण काय म्हणतो, ॲक्सेलरेशन म्हणतोय. काय म्हणतोय, ॲक्सेलरेशन म्हणतोय. जसं की सिम्पल उदाहरण घ्या, जर तुमची गाडी जी आधी 8 किलोमीटर प्रति आवरच्या स्पीडनं पळते, ठीक आहे, जेव्हा नंतर तुमची स्पीड झाली 10, नंतर झाली 12, नंतर झाली 14, तुमची स्पीड वाढते. स्पीड कॉन्स्टंट आहे का, नाही, पण तुमची स्पीड नेहमी कितीने वाढते, 2ने वाढते. कितीने वाढते, 2ने वाढते. ठीक आहे. बघा पहिले 8 होती, नंतर 10 झाली, नंतर 12 झाली, नंतर 14 झाली. हे काय झालं, त्याचं ॲक्सेलरेशन वाढतं. काय होतं आहे, ॲक्सेलरेशन तिचं कॉन्स्टंटली काय होतं आहे, वाढत जातं. ठीक आहे. इथं ॲक्सेलरेशन कसं राहील, कॉन्स्टंट राहील, व्हेलोसिटी काय होईल, चेंज होत जाईल. ठीक आहे. तर तसंच आता बघा अर्थ ग्रॅव्हिटेशन ॲक्सेलरेशनमध्ये काय, अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉज, न्यूटनने त्याच्या सेकंड लॉमध्ये सांगितल्याप्रमाणे अ फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट इन ॲक्सेलरेशन. जर एखादा फोर्स लागतोय एखाद्या ऑब्जेक्टला तर त्यामागं ॲक्सेलरेशन नक्कीच असते. व्हेलोसिटी आली तर ॲक्सेलरेशन आलं. जर व्हेलोसिटी कॉन्स्टंट आहे तर ॲक्सेलरेशन नसणार आहे. ॲक्सेलरेशन त्या टायमाला राहील, कॉन्स्टंटच राहील, पण काय राहील, ॲक्सेलरेशन आपलं 0 राहील. ठीक आहे. पण जर फोर्स जर वाढला, जर स्पीड वाढते, तर ॲक्सेलरेशनसुद्धा काय होणार आहे, वाढणार. ॲटलिस्ट ते कॉन्स्टंट राहील, काही ना काही राहील, पण वाढेल. तर बघा जे प्रत्येक मास ॲक्ट होतो, एखादा फोर्स ॲक्ट होतो, तर त्याचं लास्टला ॲक्सेलरेशन होईल. त्याचप्रमाणे जी अर्थ आहे ती सुद्धा काहीतरी ॲक्सेलरेशन लावतेच त्या बॉडीला. आता एखादी बॉडी जेव्हा वरनं हवेतून उडी मारली तेव्हा तिची लगेच स्पीड जास्त नसेल, जशी जशी ती खाली जाईल तशी तिला अर्थ जास्त जोरात खेचेल किंवा जास्त फोर्सने खेचेल. ठीक आहे. तेव्हा तिचं ॲक्सेलरेशन काय होईल, वाढत जाईल. ठीक आहे. तर बघा की आता जो ॲक्सेलरेशन आहे अर्थचा, त्याला आपण डिनोट करतो जीने. कशाने डिनोट करतो, जीने. आणि त्याला आपण काय म्हणतो, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर बघा आता हा ॲक्सेलरेशनचा पार्ट झालेला आहे. यानंतर आपल्याला अजून की जे ॲक्सेलरेशन आहे ते चेंज कसं होतं, कुठं कुठं व्हेरी करतं आपल्याला, ते सुद्धा याच्यानंतरच्या पार्टमध्ये बघायचं आहे. तर बघा इथपर्यंत तुम्ही समजून घ्या, यानंतरचा पार्ट आपण घेऊया. तर बघा याआधी म्हणजेच आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो की अर्थचं ॲक्सेलरेशन काय. तर त्यामध्येच आपल्याला बघायचं की ते अर्थचं ॲक्सेलरेशन आहे ते व्हेरी कसं होतं, म्हणजे चेंज कसं होतं. तर बघा
त्यामध्ये आपल्याला बघायचं की द व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. तर जी जीची व्हॅल्यू आहे ती व्हेरिएशन कशी करते. तर फर्स्ट आहे आपला चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ, म्हणजे अर्थच्या सरफेसला कशी चेंज होते. तर बघा द शेप ऑफ अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल. आता जी आपल्या अर्थचा शेप आहे तो एक्झॅक्टली स्पेरिकल आहे का, म्हणजे त्याची जी रेडियस आहे ती नेहमी कॉन्स्टंट नाही आहे, तिची रेडियस कधी कधी जास्त आहे कधी कधी काय लो आहे. एक्झॅक्टली आपली जी अर्थ आहे ती स्पेरिकल नाही आहे. तर बघा मग त्याच्यामुळेच काय होतं, द डिस्टन्स ऑफ अ सरफेस ऑफ अर्थ टू सेंटर ऑफ अर्थ व्हेरी प्लेस टू प्लेस. म्हणजे जे डिस्टन्स आहे सरफेसपासनं तर अर्थच्या सेंटरपर्यंत ते कसं प्लेस टू प्लेस कसं करतं आहे, व्हॅरी करतं आहे. कसं करतं आहे, व्हॅरी करतं आहे, चेंज होतं आहे. ठीक आहे, समजलं. पुन्हा एकदा ऐका की जी आपली अर्थ आहे ती एकदम एक्झॅक्टली काय आहे, स्पेरिकल नाही आहे. स्पेरिकल नसल्यामुळे काय होतं आहे, तर कुठं कुठं तिची जी रेडियस आहे ती वाढते, कुठं कुठं काय आहे कमी होते. तर बघा त्याच्यामध्येच आपलं काय अर्थ बल्जेस ॲट इक्वेटर. जी अर्थ आहे ती इक्वेटरवर काय झालेली आहे, फुगलेली आहे. काय झालेली आहे, फुगलेली आहे. अँड फ्लॅटर ॲट द पोल्स, आणि पोल्सवर काय झालेली, फ्लॅटर झालेली म्हणजे चेपटी झालेली आहे. तर बघा जिथे ती अर्थ फुगलेली आहे आपली तिथे रेडियस काय राहील, लार्जेस्ट राहील. काय राहील, लार्जेस्ट. म्हणजे अशी आहे, तर हे पोल्स झाले आणि हे काय झाले, इक्वेटर झाले. तर मग इथं काय अर्थची रेडियस बघा काय होते, लार्जेस्ट झालेली. काय झालेली आहे, लार्जेस्ट झालेली आहे. आणि जिथं फ्लॅटर आहे तिथं अर्थची रेडियस काय झालेली आहे, कमी झालेली आहे. बघा स्मॉलेस्ट रेडियस. आता मग जिथे आपली रेडियस स्मॉलेस्ट आहे तिथं आपली जीची व्हॅल्यू काय राहील, जास्त राहील. काय राहील, जास्त राहील. कारण की जेवढे जास्त आपलं डिस्टन्स वाढेल तेवढी आपली जीची व्हॅल्यू काय होईल, कमी होत जाईल. तर मग हे बघा स्मॉलेस्ट रेडियसला आपली हायेस्ट जीची व्हॅल्यू भेटते आपल्याला 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही काय भेटते आपल्याला, स्मॉलेस्ट रेडियसला हायेस्ट आपल्याला जीची व्हॅल्यू भेटते. आणि जी आपला रेडियस लार्जेस्ट आहे, जिथं आपली रेडियस सर्वात जास्त आहे तिथं आपल्याला लोवेस्ट जीची व्हॅल्यू भेटते. किती, 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही आपल्याला काय भेटते, लोवेस्ट जीची व्हॅल्यू कुठे भेटते आपल्याला, इक्वेटरला. आणि हायेस्ट जीची व्हॅल्यू भेटते आपल्याला पोल्स ऑफ अर्थला. ठीक आहे. तर बघा याच्यानंतरचा आपला टॉपिक आहे की जी चेंज होते ती हाईटमध्ये कशी होते. तर बघा आपण बघूया व्हेरिएशन्समध्ये आपण बघितलं की जे आपला अर्थच्या सरफेसनुसार आपल्या जर जीची व्हॅल्यू ती कशी चेंज होते. तर आपल्याला ह्या लेक्चरमध्ये बघायचं किंवा या पार्टमध्ये आपल्याला बघायचं आहे की जी अर्थची व्हॅल्यू आहे ती हाईटनुसार जीची व्हॅल्यू आहे ती हाईटनुसार कशी चेंज होते व डेप्थनुसार कशी चेंज होते. तर बघा सर्वात पहिला आपला पॉईंट आहे की जे डिक्रीजेस आपले जे स्मॉलर डिक्रीजेस होणार आहेत जीमध्ये ते कसं काय होणार आहेत. बघा की ही जर अर्थ आहे आपली आणि अर्थची रेडियस आहे आपली 6400 किलोमीटर. आणि जर आपल्याला एखादा ऑब्जेक्ट आहे ते फक्त अर्थवरनं वरती जात आहे 10 किलोमीटर. किती जात आहे, 10 किलोमीटर. तर आपली रेडियस ऑलरेडी एवढी मोठी किती, 6400 किलोमीटर. त्याच्यात फक्त आपण ॲड करतो 10, मग आपली काय 6410 किलोमीटर. म्हणजे नॉर्मल एवढ्याशा चेंजला आपली जीची व्हॅल्यू ती जास्त कमी होईल का, नाही. तर हा जो चेंज आपण तो निग्लिजिबल सुद्धा म्हणू शकतो किंवा आपण त्याला काउंटच नाही करू शकत, कारण की एवढ्याशा चेंजला आपली जीची व्हॅल्यू एवढं चेंज होणार नाही. तर बघा आता त्यानंतरचा पॉईंट आहे की आर्टिफिशियल सॅटेलाइट्स. आता जे आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आहेत, समजा जर ही अर्थ आहे, जी आर्टिफिशियल सॅटेलाइट्स जे ऑर्बिट करतात अर्थच्या भोवती, ठीक आहे. तर त्याची जी हाईट आहे ती खूप लॉंग आहे. तर मग त्यांची जे चेंज होणार आहे त्या हाईटमध्ये जो चेंज होणार आहे त्याच्यामध्ये त्यामुळेच जो जीवर फरक पडणार आहे तो खूप पडू शकतो. त्याच्यामुळे जीची व्हॅल्यू काय होईल, चेंज होईल. तर आपण काउंट करू शकतो ही वाली जी हाईट आहे तिच्यामुळे जो जीचा चेंज होणार आहे तो जास्त होणार आणि ह्या हाईटमुळे काही एवढा जीचा चेंज होणार नाही, तर तो निग्लिजिबलच आहे. तर बघा त्यानंतरचा टॉपिक आहे आपला चेंज विथ डेप्थ. आता जसं की डेप्थनुसार अर्थच्या मध्ये गेल्यावर किती चेंज होईल. बघा द व्हॅल्यू ऑफ जी शुड इन्क्रीजेस ॲज पर फॉर्म्युला. पण जी व्हॅल्यू जर आपण फॉर्म्युलाचा जर विचार केला तर जीची व्हॅल्यू आपली वाढायला पाहिजे. बघा की बघा आता जी, ठीक आहे, जी स्मॉल जी आणि कॅपिटल जी, ठीक आहे. कॅपिटल जीचा आपला कॉन्स्टंट आहे. त्याच्यानंतर मास, तर मास पण आपला काय राहतोय, कॉन्स्टंट राहतोय. जर आपण नुसता फॉर्म्युलाचा विचार केला की मास कॉन्स्टंट राहणार आहे. आणि आर स्क्वेअर, डिस्टन्स तर आपला कमी होणार आहे जसं जसं ऑब्जेक्ट अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्ट होईल. मग आपला काय आहे, फक्त हा कमी होईल आणि बाकी हे जर इन्क्रीज होत आहे तर आपली जीची व्हॅल्यू वाढायला पाहिजे. पण नाही, तसं होत नाही. जेव्हा बघा जर एखादा ऑब्जेक्ट आहे तो अर्थच्या सेंटरकडे काय होतोय, अट्रॅक्ट होतोय, इथपर्यंत जाऊस तर पूर्ण अर्थ काउंट होत होती, ठीक आहे. इथं गेल्यावर अर्थची जी लेअर आहे, जिथं ऑब्जेक्ट आहे फक्त तेवढी अर्थ आणि तेवढा तिचा मास काउंट होईल. जेव्हा तो इथे जाईल तर फक्त एवढाच अर्थचा मास काउंट होईल, जो एक स्पेरिकल ऑर्बिट तयार होईल किंवा जी लेअर आहे तेवढाच. बाकी कारण की जो बाकीचा पार्ट आहे तो ग्रॅव्हिटेशनमध्ये नंतर वर्कच करणार आहे किंवा तो कॅन्सल आउट होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर जेव्हा जसं जसं ते ऑब्जेक्ट जवळ जाईल तसं तसं एमची व्हॅल्यू पण काय होईल, कमी होईल जाईल. हावेवर द पार्ट ऑफ अर्थ विच कंट्रीब्युट्स टुवर्ड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स.
म्हणजे जो पार्ट ऑफ अर्थ जो कंट्रीब्यूट करत होता ग्रॅव्हिटेशनल फोर्सला आधी, तो काय होत जातोय, कॅन्सल आउट होत जातोय. त्यामुळे जी एमची व्हॅल्यू आहे ती मध्ये जसं जसं ऑब्जेक्ट अर्थच्या सेंटरकडे जाईल ती काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि जर एमची व्हॅल्यू कमी होते तर बघा आरची तर होणारच आहे, डिस्टन्स तर ऑलरेडी कमी होतं आहे, एम पण कमी होतं आहे. तर मग आपला जर सो दॅट्स वाय म्हणजे त्याच्यासाठीच म्हणजे किंवा त्यामुळेच आपलं जी जीची व्हॅल्यू आहे, आता बघा आरची व्हॅल्यू कमी होते, एमची व्हॅल्यू कमी आहे, तर जीची व्हॅल्यू पण ॲटोमॅटिकली कशी होती आपली, कमीच होणार आहे. तर बघा मग हाईटनुसारही कसे चेंज होतात ते बघितलं आपण, डेप्थनुसार कसे होतात ते बघितलं, आणि आधी आपण बघितलं की सरफेसनुसार, जसं की अर्थ जे आपले इक्वेटर आहे तिथं रेडियस जास्त असतील, पोल्सला कसे फ्लॅटर येतं तिथं कशी असते, कमी असते. तर तिथेही जीची व्हॅल्यूमध्ये थोडासा फरक पडतो, आणि हाईटनुसारही पडतो आणि टेपनुसारही पडतो. तर आजच्या पुरतं एवढंच. आत्तापर्यंत आपले झालेले ॲक्सेलरेशन झालेले. आता यानंतरचा टॉपिक राहिलेला आपल्याला मास आणि वेटमधला डिफरन्स राहिलेला, नंतर इस्केप व्हेलोसिटी, फ्री फॉल, हे छोटेसे टॉपिक राहिलेले आहेत. म्हणजे अजून एक लेक्चर, त्यानंतर आपला ग्रॅव्हिटेशनल जो चॅप्टर आहे तो संपून जाईल. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये काही तुम्हाला अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे तिथं आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, तो नक्कीच जॉईन करा. त्यामध्ये आम्ही डेली MCQ टाकतो, ते सुद्धा तुम्ही सॉल्व करू शकतात. व आजच्या पुरते एवढंच थांबूया. थँक्यू.